अशी मजा आहे आपल्या कोकणातच बघता होता आणि माझ्या मागून घरी घेऊन येतात. कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी आता आपण आपल्या श्रीदेव वेताळ मंदिरामध्ये दोन्ही राठीतील मानकरी एकत्र येणार आणि 2 होळ्या या त्या ठिकाणी उभारल्या जाणार आहे. त्यांची जी काही विधिवत ती पूजा केली जाणार आहे आणि ह्या आपल्या तळ कोकणातील या शिगमोत्सवाला म्हणजे आपल्या पेंडूर गावातील शिगमोत्सवाला सुरुवात केली जाणार खऱ्या अर्थाने आणि पुढील 7 दिवस जी काही प्रथा आहे आपल्या कोकणामध्ये ती पार पाडली जाणार. तर मंडळावर आपल्याला श्रीचं दर्शन सुद्धा घेता येणार आहे. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मंडळी आता आपण मंदिराकडे जाऊया, श्रीचं दर्शन घेऊया आणि होळी हा उत्सव कसा पार पाडला जातो ते आपण या थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आपल्या गावाकडचं एकदम शांत दुपारचं वातावरण. बरोबर आता 3:30 वाजलेत आणि आपण आता समोर चाललो आहे वेताळ मंदिरामध्ये. तर मंडळी या ठिकाणी आपण आता श्रीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपलं जे पारंपरिक वाद्य असतं त्याने सर्वांना दवंडी पिटवण्यात आली की सर्वजणांनी मंदिरामध्ये या आणि सर्वांनी एकत्र आपल्याला होळी आणण्यासाठी जायचं आहे. आता बघूया कुठल्या साईडला आपल्याला होळी त्यांनी बघितली आहे ते आपण तिकडे जाणार आहोत. आणि त्याआधी मी तुम्हाला ज्या ठिकाणी होळी दोन्ही उभारल्या जाणार ती मी तुम्हाला जागा दाखवतो. हे बघा, मंदिरच्या बरोबर समोरच्या साईडला इथे दरवर्षीप्रमाणे इथे होळी उभारली जाणार आहे. इथे दोन्ही राठीतील ज्या होळ्या उभारल्या जाणार तिथे बघा खड्डा खोदण्यात आले आहे. तर मंडळी सर्वजण आता चाललेत होळी आणायला. ही होळी भारी भारी आहे, भारी आहे भारी. बरी अरे गावकर भय पाणी घालू काय नको सांगा. हे सोमतो की नाही ए किती हा संजय 1 नंबर वाजला साईटीचो. हा 1 नंबर नाही हडेनेच पाडू अशी पडतील हडे. येवा बघा
या नको अशी सिनेमाची मजा असते ना ती वेगळी असते. तर मंडळी आता आपण होळी घेऊन चाललो आहे सिंधे वेताळ मंदिरामध्ये. दुसऱ्या राठीतील ते सुद्धा होळी घेऊन येतील आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही राठीतील होळी आपल्याला बघायला भेटणार आहे मंदिराच्या जवळ. बघू शकता तुम्ही ही अशी मजा आहे आपल्या कोकणातच फक्त होता आणि माझ्या मागून होळी घेऊन येतात. तर म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल की कोण ढकलते पुढे कोण मागे खेचते, कारण ही जी मजा आहे ना त्या आपल्या तळ कोकणातच अशी बघायला भेटते. म्हणजे दुसऱ्या राठीतील मानकऱ्यांनी या ठिकाणी ना होळी ती उभारलेली आहे, त्याची विधिवत पूजा वगैरे झालेली आहे. आता इथे ती 12-5 मानकर राठीतील होळी आणि सर्व ग्रामस्थ आहेत त्याचबरोबर इथे आपण बघू शकता.
ठिकाणी बघू शकता तुम्ही दोन्ही राठीची होळी या उभारलेल्या आहेत. आता एका होळीची पूजा झालेली आहे आणि आता या होळीची पूजा केली जाणार आहे. नानू काय करणार नानू लागणार समय कधी नारळ ठेवणार आहे का? हा देवा आहे
काळ काय पावनाय भावय भगवती आज विठला देवी सानिध्य सिद्ध महापुरुष तू आज 12 पूर्व स्थिळंबी भराडी गुरामाडचो लिंगदाड साकर मिस्त्रीकडे द्या मिस्त्रीकडे द्या नमस्कार कडक ये क्यों मारी तो प्रभू भूमीचा अंधार धरतरेचो देव तू आज पंचाक्षरी गरुडे काळ काय पावनाय भावय भगवती आज विठला देवी सानिध्य सिद्ध महापुरुष तू आज 12 पूर्व स्थळंबी भराडी गुरामाडचो लिंगदाड सा देवान तू आज जळमूळ स्थळाची रत्न घडवलंस 12 वाडीत नांदू घडवतासस रहित रांगोळी आज पोटाळतासस पूर्वकडे देव पंचाक्षरी गरुडे महाराजा समर्था काही आज पूर्वराठी पूर्व मर्यादात महाराजा समर्था काही आज मलबन मासास होळी काही जी काय गावाकडे असलेली यश दाम तू आज मर्यादेकडे घेऊन तुझी आज राठी भरून घेऊन कल्याण देवा महाराजा समर्थ आत्मगणी देवतो पंचा हा ग्राटी आत्मा गुरुपरा कर्मते शास्त्रीय वर्ण हतिंग महेंद्र मनुष्य वास हा जो प्रभु आत्मचांद हरदली पुन्हा पणाकडे मंडळी या ठिकाणी आता ना 5 नारळाचं तोरण हे बांधलं जाते. हे बघा या होळीला सुद्धा बांधलेलं आहे आणि त्या होळीला सुद्धा आता बांधलं जाते. आणि ज्यांची नाही नवस होते त्यांची परतफेड झालेली आहे आणि नवस सुद्धा केलेले आहेत ते आता आपण बघितलं. आणि संध्याकाळ होत आली आहेत. आता बरोबर वाजलेत 7 वाजलेत. ताई भाऊ आपली होळी उभी करत आहेत. रौगी तर मंडळी अशा प्रकारे आपल्या पेंडूर गावातील जी होळी उत्सव होता हा पूर्णपणे पार पडलेला आहे. आणि पुढील 7 दिवस हा शिगमोत्सव आपल्या कोकणामध्ये तळ कोकणामध्ये हा पार पाडला जाणार आहे. आणि त्याचबरोबर मंडळी दोन्ही राठीतील जे काही होळी उत्सव होता ते या ठिकाणी पार पडलेला आहे. दोन्ही एकाच वेळ असल्यामुळे आपल्याला दोन्ही कव्हर करता येत नाही. आपण एक ते एक प्रॉपर कव्हर करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला 3 मानकर राठीतील जी काही होळीचे जे काही धार्मिक विधी होते ते आपल्याला अनिकेत गावडे आहे तो आपल्याला थोडेफार फुटेज देईल. त्यानंतर आपण यामध्ये ॲड करू नक्कीच. तर त्याचेसुद्धा खूप सारे आभार. तर म्हणजे असा होता आमच्या पेंडूर गावातील होळी उत्सव. छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.